नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा साऱ्यांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण पाहतोय तुमच्या पाठ्यपुस्तकातील मराठी विषयातील 7वा धडा जो आहे एक छानशी रूपक कथा, गवताचे पाते. आणि कथा म्हटली की प्रत्येकालाच कथा ऐकायला खूप आवडते. म्हणजे कोणत्याही वयातील माणसाला कथा म्हटली की ती खूप आवडते. आपण बालपणापासून अनेक कथा ऐकत आलेलो आहोत. म्हणजे जसं जसं बालपणी आपल्याला चिवकाची गोष्ट आवडायची, थोडेसे अजून मोठे झालो की मग राजा राणी परीची गोष्ट आवडू लागली. त्यानंतर आणखीन थोडे मोठे झालो की मग शूरवीरांच्या ऐतिहासिक कथा आवडू लागल्या. म्हणजे जसं आपलं वय वाढत गेलं तसं आपल्या कथेची आवडही बदलत गेली. पण कथा म्हटली की प्रत्येकालाच ती ऐकायला खूप आवडते, वाचायला आवडते आणि इतरांना सांगायलाही आवडते. तर आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातला 7वा धडा गवताचे पाते आणि त्याचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. म्हणजे त्यांचं पूर्ण नाव आहे विष्णू सखाराम खांडेकर. आणि या लेखकांची ही एक रूपक कथा आहे. म्हणजे साहित्यामध्ये अनेक प्रकार आहेत. कादंबरी, नाटक, काव्य, कथा, ललित, निबंध या साहित्य प्रकारातली कथा हा एक साहित्य प्रकार आहे. आणि पुन्हा त्या कथेचे उपप्रकार पडतात. तर आज आपण जो धडा अभ्यासणार आहोत ती आहे एक कथा, रूपक कथा. तर ही रूपक कथा आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपण आपले जे लेखक आहेत त्या कथेचे वि. स. खांडेकर माझे अत्यंत आवडते लेखक आहेत. तर त्यांचा थोडक्यात आपण आधी परिचय पाहूया. वि. स. खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर यांचा जन्म आहे 1898 ते 1976, मृत्यू 1976. हे लघु निबंधकार, कादंबरीकार, समीक्षक, कथाकार आणि पटकथा लेखक म्हणून अत्यंत लोकप्रिय आहेत. म्हणजे मराठी साहित्यातील एका मोठ्या कालखंडावर त्यांनी खांडेकर युग असा स्वतःच्या नावाचा ठसा उमटवलेला आहे. कारण त्या कालखंडामध्ये वि. स. खांडेकरांनी इतकं विपुल लेखन केलेलं आहे. म्हणजे अनेक लघुकथा लिहिल्या, अनेक पुस्तकांचं समीक्षण केलेलं आहे, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. पटकथा लेखक, पटकथा म्हणजे काय तर चित्रपटासाठी लिहिलेली कथा. तर जवळजवळ मराठी, हिंदी, तेलुगू अशा अनेक भाषांच्या चित्रपटांसाठी त्यांनी जवळजवळ 18 चित्रपटांच्या कथा, पटकथा लिहिलेल्या आहेत. तसंच वि. स. खांडेकरांचं हे जे लिखाण आहे किंवा हे जे साहित्य आहे त्याचं इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा अनुवादन झालेलं आहे. म्हणजे इतर अनेक भाषांमध्ये त्यांचं लेखन हे भाषांतरित झालेलं आपल्याला दिसून येईल. तर अशा प्रकारे एक श्रेष्ठ समर्पित मराठी लेखक म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर, वि. स. खांडेकर म्हणून ते लोकप्रिय आहेत. आपण त्यांचं साहित्य सुद्धा पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला माहिती आहे का की मराठी साहित्यामध्ये सर्वोत्कृष्ट लेखन करणाऱ्या लेखकाला एक ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केलं जातं. आणि वि. स. खांडेकर हे लेखक आपल्या मराठी साहित्यातले पहिले लेखक आहेत ज्यांना हा ज्ञानपीठ पुरस्कारांनी त्यांना भूषविलेलं आहे. म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे मराठी साहित्यातले पहिले लेखक म्हणजे वि. स. खांडेकर होत. आता इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की हा ज्ञानपीठ पुरस्कार कशा पद्धतीने किंवा त्याचं स्वरूप काय आहे ते तुम्ही पाहताय. त्यानंतर त्यांना भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलेलं आहे. आता वि. स. खांडेकरांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्या कादंबऱ्या म्हणजे कांचनमृग, दोन ध्रुव, उल्का, दोन मने, हिरवा चाफा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहर, ययाती आणि अमृतवेल अशा अनेक कादंबऱ्या वि. स. खांडेकरांनी लिहिलेल्या आहेत. आणि त्यांची ही जी ययाती कादंबरी आहे या ययाती कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तर ह्या झाल्या कादंबऱ्या. इतरही त्यांनी साहित्य लिहिलंय. त्याच्यामध्ये त्यांनी लघुनिबंध लिहिलेले आहेत. तर ते लघुनिबंध संग्रह कोणते आहेत तर अविनाश, वायुलहरी, चांदण्यात, सायंकाळ, मंदाकिनी तर हे लघुनिबंध त्यांनी लिहिलेले आहेत. तसंच
वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफण या पुस्तकांचं समीक्षा करणं म्हणजे काय, तर अवलोकन करणं किंवा निरीक्षण करणं आणि मग त्या 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 पुस्तकाविषयी आपल्याला जे वाटतं ते त्या ठिकाणी त्या पुस्तकातल्या चांगल्या बाबी, त्या पुस्तकातल्या खटकलेल्या बाबी ह्याचं नीट निरीक्षण करून, अवलोकन करून त्याविषयी आपलं मत मांडणं म्हणजे समीक्षा करणं. तर वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफण या पुस्तकांचं त्यांनी समीक्षा केलेली आहे. त्यानंतर सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह आहेत. आणि आपला आजचा जो धडा आहे, गवताचे पाते, ही जी रूपक कथा आहे ती सुवर्णकण या कथासंग्रहातून घेतलेली आहे. सुवर्णकण हा जो कथासंग्रह आहे, हा कथासंग्रह मुळात खलील जिब्रान हे जे लेखक आहेत त्यांच्या कथासंग्रहाचं भाषांतर म्हणजे अनुवाद केलेलं असं हे असा हा कथासंग्रह आहे. म्हणजे खलील जिब्रान यांनी जे पुस्तक लिहिलं होतं किंवा कथासंग्रह लिहिला होता त्याचा मराठीत अनुवाद वि. स. खांडेकरांनी केला आणि मग सुवर्णकण असा हा कथासंग्रह प्रकाशित झाला. तर आजचा जो धडा आहे गवताचे पाते हा या सुवर्णकण कथासंग्रहातून घेतलेला आहे. म्हणजे या कथासंग्रह म्हणजे काय, अनेक कथेंचा संग्रह. तर या कथासंग्रहातून गवताचे पाते ही रूपक कथा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा तर ही जी प्रस्तुत कथा आहे ती या सुवर्णकण कथेतलीच एक आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवलेले आहे. माणसाच्या ज्या विविध वृत्ती प्रवृत्ती आहेत म्हणजेच माणसाचं वर्तन, वागणूक, त्याच्या मनाची स्थिती, त्याचा स्वभाव, त्याची प्रवृत्ती, त्याच्या भावना या सगळ्यांचं दर्शन निसर्गातल्या पान आणि पाते या रूपकांना किंवा या घटकांचा उपयोग करून वि. स. खांडेकरांनी या कथेतून आपल्याला या माणसाच्या वृत्तीचे किंवा भावभावनांचे दर्शन घडविलेले आहे. तर आपण आता प्रत्यक्ष या कथेकडे वळणारच आहोत. बघा, पाठ्यपुस्तकामध्ये 24 पान नंबरवर आपण हा धडा पाहतोय. बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत आणि त्यापैकीच एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय. रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते. तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होत. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचाच अनुभव येईल. पहा, या ठिकाणी वि. स. खांडेकर काय म्हणत आहेत की बालपणापासूनच आपणाला कथा ऐकायला, वाचायला, सांगायला खूप आवडतात. मग कथेचे काही प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे विज्ञान कथा. म्हणजे विज्ञानामध्ये जे काही नवीन नवीन शोध लागतात त्या शोधांवर आधारित नवीन नवीन यंत्रे, उपकरणे तयार केली जातात आणि विज्ञानाचा परिणाम एवढाच होत नाही की विज्ञानाच्या माणसाच्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होत जातो. म्हणजे आपली मानसिक, भावनिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सगळ्याच बाबतीत आपल्या विचारांमध्ये बदल घडून येतो. कशामुळे? विज्ञानामुळे, वैज्ञानिक शोधांमुळे. आज बघा ना, पूर्वी आपल्या गावातील स्त्रिया पाटावरवंट्यावर वाटण करत होत्या, पण आज आपण मिक्सर ग्राइंडर यूज करतो. किंवा कपडे धुण्यासाठी आपण हाताने कपडे धुवत होतो, आज आपण वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुतोय. म्हणजे विज्ञानाने जी काही संशोधन केलेलं आहे, नवीन नवीन यंत्र, उपकरणे बनवलेली आहेत, त्याचा आपल्या मानवी जीवनावर सखोल परिणाम होताना आपल्याला दिसून येत आहे.
मग हे जे लेखक आहेत, जे विज्ञान कथा लिहितात, हे लेखक अजून पुढे 100 वर्षांनी किंवा 200 वर्षांनी जर विज्ञानातली प्रगती अशीच होत राहिली, तर पुढे मानवी जीवनावर त्याचे काय परिणाम होतील याची कल्पना करून त्यांच्या प्रतिभेने ते वैज्ञानिक कथा लिहितात. तर याला म्हणतात विज्ञान कथा. त्यानंतर आहेत ऐतिहासिक कथा. म्हणजे मागच्या 100 वर्षामध्ये किंवा मागच्या 200 वर्षापूर्वी ज्या काही घटना घडल्या, जे काही घटना घडल्या, त्या घटना आज आपल्याला माहिती नाही आहेत. पण त्या घटना घडल्या त्यावेळी, त्यावेळच्या व्यक्तींचं वागणं कसं होतं, ती घटना कशी घडली, हा सगळा इतिहास ऐतिहासिक कथेमध्ये लेखकांनी मांडलेला असतो. त्यानंतर आहे जातक कथा. जातक कथा म्हणजे काय, की गौतम बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या कथा. गौतम बुद्धांचा जो कालखंड होता, त्या गौतम बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या ज्या कथा आहेत त्याला जातक कथा असं म्हणतात. म्हणजे पूर्वी वेगवेगळ्या कथांमधून लोकांना उपदेश केला जायचा, बोध दिला जायचा आणि त्याचा जो उपदेश आपण त्या कथांमधून केलेला असायचा, त्याचाही मानवी जीवनावर खूप खोलवर परिणाम होताना दिसायचा. म्हणजे कथांचा परिणाम खूप खोलवर होई आणि या परिणामांमुळे माणसाचे जे वागणे आहे ते बदलते. यालाच आपण संस्कार असं म्हणतो. आणि बौद्ध भिक्षूंनी लोकांवर संस्कार करण्याकरता जातक कथांचा उपयोग केला. म्हणजे त्यांनी सदाचारी करण्याचा प्रयत्न केला. दया, करुणा, परोपकार, औदार्य अशा सद्गुणांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी जातक कथेतून हा प्रसार किंवा लोकांवर संस्कार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर गौतम बुद्धांच्या जन्मपूर्वीच्या कथा ज्या आहेत त्याला म्हणायचं जातक कथा. त्यानंतर साहस कथा म्हणजे शूर पराक्रमी पुरुषांच्या पराक्रमाच्या ज्या कथा आहेत त्या आहेत साहस कथा. म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, दीनदुबळे सज्जन यांचं रक्षण करण्यासाठी किंवा दुर्जनांचा नाश करण्यासाठी शूर माणसे पराक्रम गाजवतात. तर त्या शूर माणसांच्या, शूर पुरुषांच्या पराक्रमाच्या कथा या साहस कथा. त्यानंतर आहे रहस्य कथा. म्हणजे गुन्हेगारांनी काही मागमूस मागे न ठेवता अत्यंत गुंतागुंतीच्या अशा ज्या समस्या असतात त्या सोडविण्यासाठी किंवा त्याची उकल करण्यासाठी लिहिल्या जाणाऱ्या ज्या कथा आहेत. सस्पेन्स, आपल्याला सस्पेन्स कथा खूप आवडतात. मागे एक झी मराठीवर जी सिरियल लागायची, रात्रीचं खेळ चाले, तर ती जी सिरियल आहे त्याच्यामध्ये काय असायचं, सस्पेन्स असायचं, रहस्य असायचं, गूढ असायचं. किंवा काही चित्रपट आपण पाहतो की चित्रपटामध्ये ते जे गूढ आहे ते कायम ठेवलं जातं. म्हणजे आपली उत्सुकता अजून वाढवली जाते आणि शेवटी चित्रपटाच्या शेवटी त्या समस्येचं किंवा त्या रहस्याचं उलगडन केलं जातं. म्हणजेच काय, की सस्पेन्स हा सगळ्यात शेवटी दाखवला जातो. तर अशा ज्या कथा असतात ज्याच्यामध्ये रहस्य असतं, गूढ असतं, त्या कथा म्हणजे रहस्य कथा. आणि शेवटचा प्रकार आहे रूपक कथा. आता रूपक कथा म्हणजे काय, तर एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी आपल्याकडे शब्द अपुरे पडतात आणि मग अशा वेळी आपण ती गोष्ट समोरच्याला समजवण्यासाठी आणखीन दुसऱ्या एखाद्या गोष्टीचा, वस्तूचा आपण त्या ठिकाणी उल्लेख करतो. त्याला म्हणायचं रूपक कथा. म्हणजे एखादी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी दुसरं एखादं उदाहरण आपण त्या ठिकाणी सांगतो, त्यावेळेला त्याला म्हणायचं रूपक कथा. तर आता या कथेमध्ये आपण आता जी कथा पाहणार आहोत त्या कथेमध्ये सुद्धा लेखकांना जे मानवी स्वभावांचं किंवा प्रवृत्तींचं दर्शन घडवायचं आहे त्यासाठी त्यांनी रूपक कथेद्वारे त्यांनी सृष्टीतील पाने, गवताचं पातं हे उदाहरण वापरून आपल्याला मानवी स्वभावाचं दर्शन घडवून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे कथेचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि आज आपण पाहतोय रूपक कथा, त्यातलीच एक कथा रूपक कथा. मग रूपक कथेची वैशिष्ट्ये काय सांगितलेली आहेत, तर ती आकाराने लहान असते. म्हणजे आता सुद्धा तुम्ही जर पाठ्यपुस्तकामध्ये पाहिली तर ती 21 ओळींची एक छोटीशी कथा त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे आकार खूपच लहान आहे. शिवाय
दुसरं वैशिष्ट्य आहे अर्थघनत्व. म्हणजे या कथेचा आकार जरी लहान असला तरी त्याच्यातून खूप मोठा अर्थ निर्माण होत असतो. त्याच्यामुळे रूपक कथेचं अर्थघनत्व हे देखील एक वैशिष्ट्य आहे. आशय समृद्धी, आशय त्या कथेमधून खूप मोठा आशय किंवा खूप मोठा बोध, हेतू त्या कथेतून आपल्याला मिळत असतो. त्यानंतर सूचकता, त्या गोष्टीतून काहीतरी सुचवलेलं असतं, सूचित केलेलं असतं. तसंच पुढचं वैशिष्ट्य आहे नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता. रूपक कथा ही नाट्यात्मक असतं, म्हणजे नाटकाच्या स्वरूपात ती व्यक्त होत असते. तसंच अलंकारिक भाषा त्या रूपक कथेमध्ये वापरली जाते आणि संदेश त्या कथेतून आपल्याला मिळत असतो. संदेशपरता म्हणजे संदेश देणारा गुण त्या प्रत्येक रूपक कथेतून आपल्याला एक संदेश मिळत असतो. आणि शेवटचं वैशिष्ट्य असं आहे की वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. वाच्यार्थ म्हणजे काय, तर ती कथा वाचल्यानंतर आपल्याला जो अर्थ कळतो तो झाला वाच्यार्थ. परंतु रूपक कथेचं हे एक वैशिष्ट्य आहे की ती कथा वाचता वाचता आपल्याला जो अर्थ कळत जातो तो हळूहळू कमी होऊन त्या अर्थाच्या पलीकडे जो भावार्थ असतो, लक्षार्थ असतो, तो जास्त प्रभावीपणे आपल्या मनावर ठसा उमटवतो. म्हणजे लक्षार्थ, त्याला म्हणायचं लक्ष, म्हणजे लक्षणाने प्राप्त होणारा गुण. म्हणजे आपण ती कथा वाचतो आणि वाचल्याबरोबर जो अर्थ आपल्याला समजतो त्याही पेक्षा त्या अर्थापलीकडे हळूहळू आपण जातो आणि मग त्या कथेचा जो आशय आहे, जो भावार्थ आहे किंवा त्या कथेचं जे तात्पर्य आहे ते तात्पर्य आपल्याला, त्या तात्पर्याचा आपल्यावर जास्त प्रभाव पडतो. तर अशा पद्धतीने रूपक कथेची ही महत्वाची अशी वैशिष्ट्य आहे की रूपक कथा आकाराने लहान असते, त्यामध्ये अर्थघनत्व असतं, आशय समृद्धी असते, सूचकता असते, नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता अशी ही कथा असते. आणि ही कथा वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे त्यातून सूचित होतो. तर ही रूपक कथेची वैशिष्ट्ये तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमी विचारली जातात, त्याच्यामुळे ती लक्षात ठेवायची आहेत. आणि आता आपण प्रत्यक्ष कथा वाचूया आणि समजून घेऊया. पहा, हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट 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 त्यांचा तो पट पट असा कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा रे चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय, गाणं. जन्मात कधी न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत गाढ झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत गाढ झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज. छी छी छी, माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला त्यांनी. पहा, कथा ही छोटीशीच आहे. आता या ठिकाणी हिवाळ्याचे दिवस आहेत, म्हणजे हिवाळा ऋतू आहे. हिवाळा अगदी नुकताच सुरू झालेला आहे.
आणि झाडावरून एकामागून एक पिवळी झालेली पिकलेली पाने गळून पडू लागली आहे. बघा, हिवाळा सुरू झालेला आहे, वातावरणात सगळीकडे छान थंड वातावरण आहे आणि अशातच झाडावरची जी पिवळी पाने आहेत पिकलेली, ती हळूहळू एका मागोमाग एक पृथ्वीवर पडू लागलेली आहेत, गळून पडू लागली आहेत. कारण झाडाची पानं गळून पडल्यानंतरच त्या झाडाला नवीन पालवी फुटत असते. तर ती जी पानं आहेत पिवळी झालेली पिकलेली, ती गळून पडताना त्याचा आवाज कसा होतोय? पट पट पट. तर त्यांचा हा जो पट पट असा कर्णकटू आवाज म्हटलाय. कर्णकटू म्हणजे कानाला सहन न होणारा कर्कश असा आवाज. आपल्याला दिवाळीमध्ये बऱ्याचदा फटाके फोडले जातात, त्याचे आवाज कसे असतात? कर्कश असतात, जे कानाला सहन होत नाही. तसंच या ठिकाणी ही जी गळून पडणारी पानं आहेत, त्या पानांचा आवाज देखील कसा होत आहे? कर्णकटू म्हणजेच कर्कश आवाज, कानाला सहन न होणारा. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत, बघा, वि स खांडेकरांनी या रूपकथेमध्ये अलंकारिक भाषा वापरलेली आहे. त्यांनी सरळ लिहिलं असतं ना की मातीमध्ये एक गवताचं पातं गाढ झोपलं होतं, पण तसं न लिहिता त्यांनी शब्द बघा कसे वापरलेत, अलंकारिक शब्द. तर तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेलं एक चिमणे गवताचे पाते, चिमणे म्हणजे छोटेसे नाजूकसे गोंडस असे चिमणे गवताचे पाते जागे झाले. कशामुळे? त्या पानाच्या पटपट या आवाजामुळे. आणि गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले. बघा, पान जमिनीवर जेव्हा पडतं ना, तेव्हा ते गिरक्या खात खात पडतं. गिरक्या खाणं म्हणजे काय? वाक्प्रचार आहे. स्वतः भोवतीच गोल गोल फिरणं. तुम्ही जर कधी निरीक्षण केलं असेल झाडावरून पडणाऱ्या पानाचं, तर ते झाडावरून पडणारं पान असं छान हवेत तरंगत स्वतःभोवतीच गिरक्या खात खात ते पान खाली पडतं. कधी प्रयोग करून बघायचा असेल तर तुम्ही जर एखाद्या इमारतीत राहत असाल किंवा कुठे डोंगरावर फिरायला गेला असाल उंच ठिकाणी, तर तिथून तुम्ही एक सहज सुकलेलं पिवळं झालेलं पान टाकून बघा आणि त्याचं निरीक्षण करा. किंवा कागदाचा एखादा छोटासा तुकडा जरी तुम्ही टाकून पाहिलात, तर तो सुद्धा त्या वाऱ्यावर तरंगत गोल गोल गिरक्या खात खात ते पान खाली पडताना तुम्हाला दिसून येईल. तर बघा, इथे सुंदर वर्णन केलेलं आहे वि स खांडेकरांनी की ते जे गळणारं गिरक्या खात खात, आपण रिंगा रिंगा रोजेच खेळतो, हो की नाही? तर म्हणजे बालपणी खेळत होतो, आता नाही. तर गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या त्या पानाला ते म्हणालं, पडता पडता किती कटकट करशील तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा अगदी चुराडा झाला आहे. चुराडा होणं म्हणजे काय? चेंदामेंदा होणं, हो की नाही? ती स्वप्न विरून जाणं. तर हे जे गवताचं गाढ झोपी गेलेलं पातं होतं, ते त्या पानाच्या पटपट अशा कर्कश आवाजाने जागं झालं आणि मग ते चिडून त्या पानाला काय म्हणालं? अरे किती कटकट करशील पडता पडता? तुझ्या या आवाजामुळे माझ्या गोड गोड स्वप्नांचा अगदी चेंदामेंदा झाला. म्हणजेच त्या गवत पात्याची झोपमोड झालेली आहे. आपण सुद्धा घरी ज्या वेळेला लहानपणी गाढ झोपतो किंवा आता सुद्धा छान पहाटे पहाटे आपल्याला गाढ झोप लागते आणि तेवढ्यात आई येऊन आपल्याला उठवते आणि आपण ज्या स्वप्नामध्ये गाढ झोपलेलो असतो ते स्वप्न आपलं मोडतं. मग त्यावेळेला असेच, जसं आता इथे गवताचं पातं त्या पानावर चिडलेलं आहे, तसंच आपण आईवर चिडतो की नाही, काय ग आई, अजून थोडं झोपू द्यायचं ना, किती छान स्वप्न पाहत होतो मी, तू मला ढकलून जागं केलंस. आणि मग आपण आईवर काय करतो? चिडतो. तर याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा हे धरणी मातेच्या कुशीत थंडीच्या दिवसात गाढ झोपी गेलेलं हे गवताचं पातं त्या पटपट अशा पडणाऱ्या आवाजाने जागं झालं आणि ते चिडून त्या पानाला म्हणालं की पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा अगदी चुराडा झाला. पानालाही राग आला. तेही चिडून म्हणालं, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. बघा, गवत पात्याला पानाने काय सांगितलेलं आहे? चिडखोर बिब्बा. बिब्बा म्हणजे काय? अडचणी निर्माण करणारा किंवा बिघडवणारा, त्याला बिब्बा असं म्हणतात. तर इथे गवत पात्याचं वर्णन करताना काय केलेलं आहे? चिडखोर बिब्बा. त्या पानालाही राग आला आणि ते काय चिडून काय म्हणालं? अरे जा रे चिडखोर बिब्बा कुठला.
मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? बघा, आता या ठिकाणी हे पान गवताला म्हणालेलं आहे की शूद्र, म्हणजे तुझा जन्मच मातीत झालेला आहे आणि तू मातीतच लोळतो आहेस. म्हणजे शूद्र म्हणजे काय, की कमी लेखणं, क्षुल्लक. तर तुझ्या या ठिकाणी उच्च आणि नीच असा भेदभाव या ठिकाणी दाखवलेला आहे, की आमच्यासारख्या उच्च वातावरणात, म्हणजे पान कुठे झाडावर वरच्या ठिकाणी असतं, बरोबर ना? तर आमच्यासारख्या उच्च ठिकाणी राहणाऱ्यांना तुझ्या म्हणजे तुला मातीत लोळणाऱ्या तुझ्यासारख्या शूद्र किंवा क्षुल्लक व्यक्तीला आमच्यासारख्यांचं उच्च ठिकाणी राहण्यातली जी वातावरणाची कल्पना आहे ती कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. म्हणजे तो जो पटपट आवाज आहे ते दंगा नाहीये, तर ते काय आहे, गाणं आहे. आणि जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. म्हणजे पानाला सुद्धा राग आला आणि पान त्या पात्याला असं म्हणतंय की कधीही तू कधीही आ उच्चारला नाही, तर अशा तुझ्या अरसिक म्हणजे काय, की कशातच आवड नसलेला, कशातच रस नसलेला असा अरसिक. तर अशा तुझ्यासारख्या अरसिकाला हे गाणं कसं कळणार? हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडलं आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलं. आपण विज्ञानामध्ये विघटन प्रक्रिया पाहिलेली आहे. ती पानं, पालापाचोळा जमिनीमध्ये त्याची जाळी होते, त्या मातीमध्ये ते विरून जातं, त्याचं विघटन होतं, हो की नाही? तर तेच या ठिकाणी दाखवलेलं आहे, की हे वाक्य बोलता बोलता ते पान पृथ्वीवर पडतं आणि धरणी मातेच्या कुशीत गाढ झोपी जातं. ते पुन्हा जागं होतं ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. संजीवक म्हणजेच चैतन्य निर्माण करणारं. तर ते जे वरून पडलेलं पान आहे, ते पान पुन्हा जागं होतं ते कधी, तर वसंत ऋतू ज्यावेळेला सुरू होतो त्यावेळेला. तर त्याचं वर्णन करताना लेखक इथे म्हणतायत की वसंत ऋतूच्या संजीवक स्पर्शाने ते पान पुन्हा जागं होतं. म्हणजे धरणी मातेच्या कुशीत गाढ झोपी गेलेलं पान वसंत ऋतूमध्ये त्या वसंत ऋतूच्या संजीवक स्पर्शाने जागं होतं. त्या स्पर्शात विलक्षण अशी जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. म्हणजे आता ते जे उच्च ठिकाणाहून झाडावरून गळून पडलेलं जे पान होतं, ते पान, त्या पानाचं रूपांतर आता कशात झालेलं आहे, तर चिमुकल्या अशा गवताच्या पात्यात झालेलं आहे. आणि मग पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत ते गवताचे पाते, म्हणजे जे पानाचं रूपांतर गवताच्या पातीत झालं होतं, ते गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. म्हणजे पुन्हा तीच प्रक्रिया झालेली आहे. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालणं म्हणजे त्रासिक चेहरा आपण करतो ना, त्याला म्हणतात कपाळाला आठी घालणे. तर ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकलाय नुसता. हा कर्णकटू आवाज, छी छी छी, माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा अगदी चिंदामिंदा केला याने. म्हणजे पहा, जे उच्च ठिकाणाहून पडलेलं, झाडावरून गिरट्या खात पडणारं जे पान होतं, त्याच पानाचं आता गवताच्या पातीत रूपांतर झालं. आणि मग पुन्हा हिवाळ्यामध्ये जी सळसळणारी पानं गळू लागली होती, त्यांच्या त्या पटपट आवाजाने आता या गवताच्या पात्याला त्रास होऊ लागला. आणि गवताचं पातं काय म्हणालं, छी छी छी, माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा अगदी यांनी चेंदामेंदा केला आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा तीच प्रक्रिया, त्याच त्या गोष्टी पुन्हा घडू लागल्या. तर अशी ही रूपक कथा. आता याच रूपक कथेतून वि स खांडेकरांना मानवी स्वभावाचं दर्शन घडवायचंय. तर या कथेचा हा आपण वाच्यार्थ पाहिला. वाचल्यानंतर आपल्याला हा अर्थ समजला.
पण या वाच्यार्थाच्या पलीकडे जाऊन या कथेचा लक्षार्थ काय आहे किंवा या कथेचं तात्पर्य काय आहे किंवा या कथेचा आशय सारांश काय आहे तो आता आपण पाहूया. रूपक कथेचा भावार्थ. तर आता यातून लेखकांना काय सुचवायचं होतं ते पाहूया. अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू म्हणजेच काय बाजू, तर विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झाले आहे. म्हणजे गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस हा एकच आहे. पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते. बघा, या ठिकाणी झाडावरून गळून पडणाऱ्या पानाला काय वाटतं की त्याला त्याच्या उच्च पदाचा खोटा अभिमान असतो की मी उच्च आहे, मी उच्च वातावरणात राहतो, म्हणजे माझ्यासारखा नशीबवान किंवा भाग्यवान मीच आहे. तर हा खोटा अभिमान त्या गळून पडणाऱ्या पानाला आहे. आणि आपण उत्तम लक्षण हे काव्य पाहिलं, त्याच्यामध्ये रामदासांनी ते सांगितलेलं आहे की कधीही खोटा अभिमान बाळगू नये, बरोबर की नाही. पण या ठिकाणी हे जे पडणारं पान आहे त्याला त्याच्या उच्च पदाचा खोटा अभिमान वाटत असतो आणि त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की सगळ्या जगामध्ये सुखी भाग्यवान नशीबवान मीच आहे, माझ्यासारखा मीच आहे. तसंच गवताच्या पात्याला, त्याच्यामुळे तो गवताच्या पात्याला शूद्र लेखतो. पण त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्न भंग पावत आहेत, आपली झोपमोड होते आहे आणि म्हणून ते जे गवताचं पातं आहे ते तक्रार करत आहे. आणि हेच आपल्याला समाजामध्ये दिसून येतं की ज्या वेळेला दीनदुबळ्यांवर अन्याय होतो, प्रतिकार होतो, तेव्हा हे गरीब दीनदुबळे काय करतात, त्या अन्यायाचा प्रतिकार करतात, जसं इथे गवतपात्याने तक्रार केलेली आहे, हो की नाही. तर मानवी जीवनातले हे कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झालेले आहे. म्हणजे आता या ठिकाणी आपण पाहिलं की त्या पानाला त्याचा खोटा अभिमान होता की मी उच्च ठिकाणी राहतो, माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे, आणि तो गवताला काय म्हणत होता, शूद्र म्हणत होता, शुल्लक, तुझ्या म्हणजे उच्च नीच असा भेदभाव या ठिकाणी दाखवला गेला. तर हा जो खोटा अभिमान होता त्या पानाला, ते पान सुद्धा गिरक्या खात खात जेव्हा जमिनीवर पडतं तेव्हा ते जमिनीमध्ये विलीन होतं आणि मग जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा त्याच पानाचं रूपांतर कशात होतं, गवताच्या पात्यात होतं. आणि मग पुन्हा त्या पात्यालाही असंच वाटतं, जेव्हा हिवाळा सुरू होतो, पानं गळू लागतात, तेव्हा त्यालाही तेच वाटतं की अरे किती हा कर्णकटू आवाज आहे, मी छान गाढ झोपेत होतो आणि त्या स्वप्नामध्ये गाढ झोपेत जे स्वप्न पाहत होतो त्या स्वप्नांचा अगदी चेंदामेंदा झालेला आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा हे चक्र तसंच चालू राहतं. अगदी त्याचप्रमाणे मानवी जीवनात सुद्धा हे चक्र पुन्हा पुन्हा तसंच चालू राहतं. मानवी जीवनातले असे कितीतरी विसंवाद या साध्या विरोधामध्ये प्रतिबिंबित झालेले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आणि आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शविते काय? बघा, प्रत्येक आईवडिलांना आपलं मूल छान घडावं असं वाटत असतं आणि म्हणून ते आपल्या मुलाने पहाटे लवकर उठावं, छान अभ्यास करावा, जबाबदाऱ्या स्वीकाराव्या, जबाबदारीने वागावं, अशा अनेक अपेक्षा आईवडिलांच्या असतात, हो की नाही. आणि मग ते सतत आपल्याला ओरडत असतात, अरे लवकर उठ रे, पहाटेचा अभ्यास चांगला असतो, छान प्रार्थना म्हण, श्लोक पाठ कर, असे अनेक सल्ले ते आपल्याला देत असतात. आणि हे सगळे सल्ले, हे सगळं त्यांचं बोलणं आपल्याला कसं वाटत असतं, कटकटीचं वाटत असतं. आणि मग आपण पटकन म्हणतो, किती कटकट करशील आई, किंवा किती कटकट करतोस बाबा, आपण त्यांना असं बोलतो, कारण त्यांचं जे बोलणं आहे ते आपल्याला कटकट वाटत असते. पण जेव्हा ही जी मंडळी आहेत, प्रौढ मंडळी,
ही तरुणांच्या बेजबाबदारपणाबद्दल जेव्हा बोलतात, तेव्हा क्षणभर तरी विचार करतात का किंवा आठवतात का, की आपण त्या काळामध्ये जेव्हा आपण तरुण होतो, तेव्हा आपण कसे वागलो होतो, हो की नाही? पण ती आठवण करून घेऊन सुद्धा ते मग तरुणांवर तोंडसूक घेण्याची तयारी दर्शवितात का? तोंडसूक घेणे म्हणजे टीका करणे. म्हणजे जेव्हा ही प्रौढ मंडळी आपल्याला ओरडत असतात किंवा आपल्यावर टीका करत असतात, त्यावेळेला ते त्यांच्या तरुणपणात कसे वागले होते, हे जेव्हा ते आठवतील, तेव्हा ते अशा पद्धतीने आपल्यावर तोंडसूक घेतील का? टीका करतील का? आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी ही जी तरुण पिढी आहे, ती तरी प्रौढ झाल्यावर काय करते? म्हणजे आता तरुणांना प्रौढ जेव्हा ओरडतात, तेव्हा आपण असा विचार करतो, की हां, ह्यांनी त्यांच्या तरुणपणात काय केलं असेल, हो की नाही? मग जेव्हा आपण त्यांच्या वयात जातो, म्हणजे ही तरुण पिढी ज्यावेळेला प्रौढ होते, तेव्हा ती तरी काय करते? तर तीही जुना कित्ताच गिरवीत बसते. जुना कित्ता गिरविणे म्हणजेच पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करणे. मग ज्यावेळेला हे तरुण आई-बाबाच्या भूमिकेत जातात, त्यावेळेला ते सुद्धा तसेच वागतात आणि मग त्यावेळेला त्यांची मुलं सुद्धा आता जसे तुम्ही आई वडिलांकडे पाहताय किती कटकट करताय म्हणून जसं संबोधतात, तसंच त्यांची मुलंही त्यांच्याकडे त्याच पद्धतीने कपाळाला आठ्या घालून त्रासिक चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहत असतात. म्हणजेच बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतलं अंतर मात्र कायम राहतं. म्हणजे आपला आजूबाजूचा परिसर किंवा आजूबाजूचं वातावरणात कितीही बदल झाले, परिस्थिती कितीही बदलली, तरी माणसाचा हा जो मूळ स्वभाव आहे किंवा जी मनोवृत्ती आहे, ती मनोवृत्ती बदलत नाही. त्याचीच पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होत असते आणि पिढीतलं अंतर मात्र जसंच्या तसं कायम राहतं. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुख-दुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यामध्ये नाही. म्हणजे ज्या वेळेला आपण समोरच्याच्या भूमिकेत जाऊ, त्याच वेळेला आपल्याला त्याच्या सुख-दुःखांची जाणीव होते. आता मागच्याच 2 आठवड्यापूर्वी चिपळूणमध्ये जो महापूर झाला, ती दृश्य आपण बातम्यांमध्ये पाहिली. त्याच्यावर आपण हळहळही व्यक्त केली. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष तो अनुभव घेऊ, त्यावेळेला त्या लोकांची सुख-दुःख, त्यांच्या समस्या अधिक तीव्रपणे आपल्याला कळतात. म्हणजे दुसऱ्याच्या, समोरच्याच्या जागी जेव्हा आपण स्वतःला पाहतो, दुसऱ्याच्या, समोरच्याच्या भूमिकेत जेव्हा आपण स्वतः जातो, त्यावेळेला त्याचं सुख-दुःख काय आहे, त्याच्या भावना काय आहेत, त्याच्या समस्या काय आहेत, हे जाणून आपण त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याचा प्रयत्न करतो. पण ही जी समरस होण्याची प्रवृत्ती आहे किंवा हा जो समरस होण्याचा स्वभाव आहे, हाच मुळात मनुष्यामध्ये नाही. त्यासाठी इथे त्यांनी एक शेवटी प्रश्न विचारलाय, की मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची जर अदलाबदल केली, तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? आता बघा इथे हा वि. स. खांडेकरांनी प्रश्न विचारलेला आहे, की जर एका बाजूला मालक आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या मालकाचा मजूर आहे आणि ह्या दोघांची जर अदलाबदल केली, म्हणजे मालकाच्या जागी जर म्हणजे मजुराला जर मालक बनवलं आणि मालकाला जर मजूर बनवलं, तर या दोघांच्या जरी पदाची किंवा स्थानाची अदलाबदल केली, तरी त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? निश्चितच नाही होणार. कारण मजूर जेव्हा मालक बनणार, तेव्हा तो मालकासारखाच वागणार आणि मालक जेव्हा मजूर बनणार, तेव्हा तो मजुरासारखाच वागणार. म्हणजे मजुराला मालक बनवल्यानंतर मालक जसे वागत होते, तसाच तो त्याचं वर्तन असणार आहे. म्हणून समोरच्याच्या भूमिकेत जेव्हा आपण जातो, तेव्हाच आपल्याला त्यांची सुख-दुःख कळत असतात. तर अशा पद्धतीने हे जे चक्र आहे, ते चक्र पुन्हा पुन्हा तसंच फिरत राहतं. आज आपले आई-वडील आपल्याला ओरडतात. उद्या जेव्हा आपण त्यांच्या भूमिकेत जाणार, त्यावेळेला आपणही आपल्या मुलांना ओरडत असणार. मग ती मुलं सुद्धा आपल्याविषयी तसाच विचार करणार, जसा विचार आत्ता आपण आपल्या आई-वडिलांविषयी करत असतो. आई-वडिलांनी कुठल्याच आई-वडिलांना आपल्या मुलाला कुठलेच आई-वडील वाईट शिकवत नाहीत. तो चांगला घडावा यासाठीच ते प्रयत्न करत असतात. पण
आपल्याला मात्र त्यांचं ते जे सांगणं आहे, ओरडणं आहे, ते काय वाटत असतं? कटकटीचं वाटत असतं. आणि जेव्हा आपण आई-वडील होतो, त्यावेळेला आपल्या मुलांनी सुद्धा चांगलं घडावं हेच आपल्याला त्यावेळेला वाटत असतं. आणि मग आपणही त्यांना सल्ले देत असतो, ओरडत असतो, चूक झाली तर मारतही असतो. मग त्यावेळी आपली मुलंही आपल्याकडे आत्ता जसे आपण पाहतो तसेच पाहत असतात. म्हणजे ही जी स्वभावातली प्रवृत्ती आहे किंवा हे जे आपलं वागणं आहे, हे पिढ्यानपिढ्या अशाच पद्धतीने चालत आलेलं आहे. म्हणजे आजूबाजूची कितीही परिस्थिती बदलली, तरी यामध्ये मात्र बदल झालेला नाही. हे जे अंतर आहे पिढीतलं, ते असंच कायम राहतं. तर ही मानवी मनाची जी प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तींचं, भावभावनांचं दर्शन घडविण्यासाठी वि. स. खांडेकरांनी निसर्गातल्या, सृष्टीतल्या पानाचं आणि गवताच्या पात्याचं उदाहरण देऊन किंवा ही रूपकं वापरून त्यांनी आपल्याला समजवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण ही रूपक कथा पाहिलेली आहे. आशा करते की ही रूपक कथा तुम्हाला समजली असेल आणि लगेचच आजच्या आज तुम्ही ही रूपक कथा वाचायची आहे आणि त्याखाली दिलेली कृती आपल्या स्वाध्याय वहीत सोडवायची आहे. त्यामध्ये आकृती पूर्ण करा असा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला रूपक कथेची वैशिष्ट्ये विचारलेली आहेत आणि ती वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत की आकाराने लहान असते, अर्थघनत्व असतं, संदेशपरता असतं, सूचकता असते. त्याचप्रमाणे नाट्यात्मकता, अलंकारिकता त्याच्यामध्ये असते आणि वाच्यार्थ हा हळूहळू कमी होत जाऊन लक्षार्थ जास्त प्रभावीपणे. तर ही जी रूपक कथेची वैशिष्ट्ये आपण पाहिली ती त्या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये कशी होती? आता ते गवताचं पातं कसं होतं स्वभावाने? तर स्वप्नाळू होतं, स्वप्न पाहणारं. त्यानंतर किरकिरा, अरसिक, चिडखोर हे शब्द त्या कथेमध्ये आलेले आहेत की नाही गवताच्या बाबतीत. तर हे त्याचं स्वभाव आहे. कसं होतं ते गवताचं पातं? किरकिरं होतं आणि चिडखोर होतं, हो की नाही? त्यानंतर अरसिक होतं. तर ही गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत. आणि पानाची स्वभाव वैशिष्ट्ये कशी होती? ते पान त्याला खोटा अभिमान होता की नाही? आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगणारं किंवा गवत पात्याला शूद्र मानणारं. तर असा हा पानाचा स्वभाव होता. त्यानंतर गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द आणि शब्दसमूह लिहा. तर तिथे गवताचं वर्णन कसं केलेलं आहे पाठामध्ये, त्या कथेमध्ये? तर ते चिमणे होते, चिडखोर बिब्बा, शूद्र, अरसिक, चिमुकले. तर हे जे शब्द त्या पाठामध्ये आलेले आहेत कथेत, ते शब्द जसेच्या तसे तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर कारणे लिहा. झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली. का? ते तुम्ही लिहायचं आहे. अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले. कारण त्यांनी कधी आ असंही म्हटलं नव्हतं नाही का? त्यानंतर वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचं रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले. कारण ते लिहायचं आहे. त्यानंतर खालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता या ठिकाणी बेजबाबदारपणा, धरणी माता, बालपण असे 3 शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांतील अक्षरापासून दुसरे अधिक 2 अर्थपूर्ण शब्द तुम्हाला बनवायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा स्वाध्याय आजच्या आज तुम्हाला वहीमध्ये सोडवायचा आहे आणि तो सोडवून तुम्ही तुमच्या शाळेतील मराठी विषयाचे शिक्षक जे आहेत त्यांना तपासण्यासाठी द्यायचा आहे. तर आता या ठिकाणी मी थांबते आहे. पुन्हा आपण भेटूया एका नवीन पाठासह. तोपर्यंत घरातच राहा, छानपैकी अभ्यास करा आणि लवकरच देवाकडे प्रार्थना करूया की प्रत्यक्ष शाळा सुरू होऊ दे. ठीक आहे? धन्यवाद.